चला डोळ्यांना पाणी लावून घ्या. प्राणायाम करायचा आहे. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा आहे, डावीने सोडायचा आहे. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. ओम भू ओम भुव ओम स्वः ओम महा ओम जन ओम तप ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तुम्ही कपाळी भस्म लावून घ्या, तुम्ही हळद कुंकू लावून घ्या. ओम गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम्. तीन वेळा हातात पाणी घेऊन पिऊन घ्यायचंय. ओम आत्मतत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम शिवतत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम दिव्यतत्त्वं शोधयामि नमः स्वाहा. घेतलं. तांदळाचे दाणे घ्यायचे, चारी दिशांना फेकायचे, टाकायचे. हर ओम अपसर्पन्तु ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्नकर्तरास्ते नश्यन्तु शिवाज्ञयः गच्छन्तु शिवाज्ञयः. आता फुलं अक्षता घ्यायचे आहेत, आपल्या आसनाच्या खाली ठेवायचे. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवीं पवित्रं कुरुचासनम्. हातात फुलं अक्षता घ्यायचे आहेत. पंचानन मुखोद्भूतान् पंचाक्षर मनोपमान् पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरुं. गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवा गुरुतत्त्वात् परा नास्ति तस्मै श्री गुरवे नमः. ओम त्रैलोक्य संपदालेख्य समोलेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां. वागार्धविव संपृक्तो वागार्धा प्रतिपत्तये जगतः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरो. जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणि ब्रह्म स्वामी महाराज की जय. गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव. ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. ओम इष्ट देवताभ्यो नमः. ओम कुल देवताभ्यो नमः. ओम ग्राम देवताभ्यो नमः. ओम स्थान देवताभ्यो नमः. ओम वास्तु देवताभ्यो नमः. ओम मातृपितृ चरण कमलेभ्यो नमो नमः. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. पार्वती परमेश्वराभ्यां नमः. ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. ओम सर्वेभ्यो जंगमेभ्यो नमो नमः. समुखैकदन्तस्य कपिलो गजकर्णकालम्बोदरश विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना. द्वादशैतानि नामानि यत्पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नतस्य न जायते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्यायनी नमोस्तुते. नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतिभद्रायै नियतः प्रणतः स्मतां. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रि च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता. उक्तैतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना.
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् येषां हृदये स्थितो भगवान् मंगलायतनं शिवा तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी गौरी पते तेङ्गुरिकं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय एषां गौरीवलशं हृदयस्थो महेश्वरा विश्वेश्वरं गुरुदेव सर्वेश्वर महेश्वरा सरस्वती प्रणमाद्यो सर्वकार्यार्थसिद्धये अभिस्मितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यसुरासुरैः सर्वविघ्नहर तस्मै गणाधिपतये नमः सर्वेषां रत्नकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वरा देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशा महेश्वरा नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भाय नमः शिवाय कल्याणिपतये नमो नमः। आता निर्विघ्नमस्तु इति शुभं भवतु गणपतीवर वाहून द्या हातातले फुलं अक्षता। आता पाणी घ्यायचंय, थोडे अक्षता घ्यायचे। आपल्याला पूजेचा पूर्ण संकल्प करायचा आहे। ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्री शिवपदे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये आर्यावर्तकदेशे वीरभद्रावतारे मेरु दक्षिणदिग्भागे महाराष्ट्रप्रदेशे नासिकनगरे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिक चन्द्रमाने महानासिक महाशिवक्षेत्रे शिवरामे शालिवाहन शके 1946 विरोधी नाम संवत्सरे दक्षिणायने सौर ऋतु शरद ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे अद्य रविवासरे द्वादशी तिथौ श्रवण नक्षत्रे अतिगंड योगे बालवकर कौलवकर्णे कुंभ राशि स्थिते चंद्रे वृषभ राशि स्थितेषु देवराज गुरुषु अन्येषु ग्रहेषु यथा यथा राशि स्थानेषु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ आगम शाखानां रेणुगदारक घंटाकर्ण विष्णुकर्ण विश्वकर्ण गुरुगोत्राणां वीरशैव तंत्र वीर माहेश्वर तंत्र परम रहस्य तंत्र किरण कामिका दुरा तंत्रोक्त पडविधि दृष्टि मुक्तागिच्छलम्बन पंचवर्ण सूत्राणां रेवनाराध्य मधुराराध्य कुमाराध्य पंडिताराध्य विश्वाराध्यस्य पंचाचार्य जगद्गुरुनां हिमवत सेतु पर्यंत वर्तमानानां भक्त माहेश्वर प्रसाद प्राणलिंगी शरण इत्यादि षटस्थल एकोत्तर शतस्थलानां आचारलिंग गुरुलिंग शिवलिंग जन्मलिंग प्रसादलिंग महालिंगस्य षडलिंगानां लिंगाचार गण सदाचार शिवाचार गणाचार वृत्याचार इति पंच आचाराणां गुरुलिंग जंगम विभूति रुद्राक्ष मंत्र पादोदक प्रसाद इति अष्ट आवरणानां च ज्ञान प्राप्त्यर्थम वीरशैव अंतर्गत गुरु परंपरागत वीरशैव लिंगायत गोत्र काय आपलं नंदी म्हणायचं नंदी गोत्र उत्पन्नोहम यजमानो अहम स्वतःचं संपूर्ण नाव घ्यायचंय म्हणायचंय मम आत्मनः श्रुती स्मृती वेदोक्त पुराणोक्त इष्टफल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम तथा धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्म्याः चिरकाल संरक्षणार्थम सभायां राजद्वारे व्यापारे व्यवसाये विद्यालये क्रीडांगणे कार्यालये कार्यक्षेत्रे यश कीर्ति शुभ लाभ प्राप्त्यर्थम तथा सर्व अरिष्ट रोग दोष बाधा शत्रु उपद्रव शमनार्थम तथा च मनेस्पित या ठिकाणी आपली मनोकामना देवाला सांगायची आहे। झाल्यावर म्हणायचे सकल मनोकामना संसिद्ध्यर्थम तथा मम इष्ट देवता कुल देवता ग्राम देवता स्थान देवता वास्तु देवता श्री सिद्धि बुद्धि सहित विघ्न विनायक देवता उमा महेश्वर देवता लक्ष्मी नारायण देवता श्री वर्धशंकर देवता कृपा प्रसाद कृपा छत्र आशीर्वाद प्राप्त्यर्थम अद्य शुभ तिथौ यथा मिलित उपचार द्रव्यै सह श्री
वरद शंकर पूजन अंगत्वेन वरुणादि कलश पूजन दीप पूजन घंटी पूजन शंख देवता पूजन मातृभूमी देवता पूजन अंगत्वेन श्री वरद शंकर कथा श्रवण अहम करिष्ये. ताटा सोडून द्यायचे पाणी. प्रथम आपण मातृभूमी पूजन करणार आहोत. एक फूल अक्षता घ्यायची आहे. अक्षतामध्ये थोड्या गंध काढून घ्या, म्हणजे गंधयुक्त अक्षता झाल्या. एक फूल यांच्या हातात देऊन द्या. जमिनीवर ठेवायचं आहे. मातृभूमी पूजन करायचं आहे आपल्याला. ठेवा तिथे समोर जमिनीवर. तुम्ही हळद कुंकू व्हायचे त्याला. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. जमिनीला हात लावायचा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. नमस्कार करायचा आहे. नमस्कारं करोमि. दिव्याला एक फूल अक्षता व्हायचे. तुम्ही हळद कुंकू व्हायची. ओम ह्रीं दीपधाराय नमः. ओम रं ज्वालामालिनी नमः. शुभं करोति कल्याणं आरोग्यं सुख संपदा पाप बुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दीपज्योति परब्रह्म दीपज्योति सदाशिवा दीपो हरतु मे पापं दीपज्योति नमस्तुते. ओम दीपदेवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे भस्म गंध अक्षत पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यं च निवेदयामि. नमस्कार करायचा. प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि. एक फूल अक्षता घ्यायची. घंटीला वाहून द्यायची. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्यात् घंटारवं भक्त्या शंभोर्जनपूर्वकम्. ओम घंटा देवताभ्यो नमो नमः. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. नमस्कारं करोमि. एक फूल अक्षता घ्यायची आहे. शंख देवाला वाहून द्यायचे. ओम शंखाद्यो चंद्र दैवत्यं कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापति विद्या अग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागर उत्पन्नो विष्णुना विधृता करे नमिता सर्व देवस्य पंचजन्य नमस्तुते. एक पळी पाणी टाकायचं त्याच्यात. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. ओम सकल पूजार्थे प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि. हातात फुलाक्षता घ्यायची आहे. गणपतीला वाहून द्यायचंय. ओम गणानां त्वां गणपतिगं हवामहे प्रियाणां त्वां प्रियपतिगं हवामहे निधीनां त्वां निधिपतिगं हवामहे. वसो मम आवाहयामि गर्भधमा त्वमजासि गर्भधाम सिद्धिबुद्धि सहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमः. महागणाधिपतिम् आवाहयामि. सशक्ति सांग सायुध सहवाहन सह परिवार महागणाधीश्वर अत्रागच्छ. आवाहयामि आवाहितो भव स्थापयामि सुस्थिरो भव सन्निहितो भव सन्मुखो भव अवकुंठो भव वरदो भव. ओम भूर्भुवः स्वः महागणाधीश्वराय नमः. आवाहनार्थं स्थापनार्थं पूजनार्थं अक्षतां समर्पयामि. प्रत्यक्षता ओम नमस्कार करायचा आहे. प्रार्थना पूर्वकं नमस्कारं करोमि. ओम भूर्भुवः स्वः. गणपतीची मूर्ती ताटात घ्यायची आहे. पुढे अक्षता व्हायच्या आहे. ओम महागणाधीश्वराय नमः. आसनार्थं अक्षतां समर्पयामि. 3 पळ्या पाणी व्हायचं आहे. ओम महागणाधीश्वराय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. मुखे आचमनीयं समर्पयामि. एक पळी पंचामृताची टाकायची वाहून द्यायची देवाला. ओम महागणाधीश्वराय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत स्नानात ते परत साधं पाणी घालायचंय. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ते अभिषेक पात्र होतं ना, या त्याच्यात पाणी भरून घ्या. गणपतीचा अभिषेक करायचा आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः विषेम देवहितै यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रर्वश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षयो अरिष्टनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु.
हर ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं दर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचां नम शिष्यम् अवपश्चातात् पुरस्तात् उत्तरातात् दक्षिणातात् चोर्ध्वातात् अवधरातात् सर्व तो मां पाहि पाहि समन्तां त्वं वाङ्मय स्वं चिन्मया त्वम् आनन्दमय स्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्प्रतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लीयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं पुरमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारा परतरा अर्धेन्दुलसितं तारेण ऋतं एतत्तव मनुस्वरूपं गकारा पुररूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुत्वरूपं नादसन्धानं सहिता सन्धि सैषा गणेश विद्या गणकृषि निश्चित गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गण गणपतये नमः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वर्तं हस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च श्रेष्ठाद्यो प्रकृति पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 वाहून दे सर्व पाणी गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर ठेवून द्यायची गणपतीला वस्त्र आहेत ना ते वस्त्र व्हायचे ओम महागणाधीश्वराय नमः अक्षता वातोपर्यंत ओम भूर्भुवः स्वः श्रीमन्महागणाधीश्वराय नमो नमः आसनार्थम् अक्षतां समर्पयामि पूजेसाठी जे नसेल ना त्याच्या जागी अक्षता वाहून द्यायची ओम भूर्भुवः स्वः महागणाधीश्वराय नमः वस्त्रं समर्पयामि उपवस्त्रं समर्पयामि भस्म लावायचं आहे महागणाधीश्वराय नमः विभूतिं धारयामि त्याच्यानंतर गंध लावायचा आहे मग हळद मग कुंकू ओम महागणाधीश्वराय नमः गंधं समर्पयामि महागणाधीश्वराय हरिद्रं समर्पयामि महागणाधीश्वराय नमः कुंकुम समर्पयामि महागणाधीश्वराय नमः अक्षतां समर्पयामि दुर्वा व्हायचं आहे कांडात कांड प्ररोहन्ति पुरुषाः पुरुषस्परि एवानो दुर्वे प्रणतु सहस्रेण शतेन च ओम भूर्भुवः स्वः महागणाधीश्वराय नमः दुर्वाणि समर्पयामि बिल्वपत्र व्हायचंय त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिआयुधं त्रिजन्म पाप संवारं एक बिल्व गणार्पणम् ओम भूर्भुवः स्वः श्रीमन्महागणाधिपतये नमः बिल्वपत्रं समर्पयामि पुष्प व्हायचे ओम महागणाधीश्वराय नमः पुष्पं समर्पयामि अगरबत्ती ओवाळायची धूपम आग्रापयामि ओम वनस्पति रसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां स्थापित दीपं दर्शयामि ओम भूर्भुवः स्वः त्या वाटीमध्ये साखर किंवा गुळ ठेवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवून घ्या ओम भूर्भुवः स्वः श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्याद्य पानीयं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा शिव ब्रह्मणे नमः हात जोडायचे गणपतीला प्रार्थना करायची प्रारंभी विनती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघी देशांतरा पाठवी हे रंभागन नायका शिवसुता भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे कविवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखून चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा गणपती गजानन महाराज की आता हे नारळ तात्पुरतं काढून घ्या बाजूला ठेवा त्याच्यामध्ये थोड्या अक्षता घालायचे ओम भूर्भुवः स्वः वर्णादि कलश देवताभ्यो नमो नमः अक्षतां समर्पयामि हळद कुंकू हरिद्रं कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि नानाविधि पुष्पम समर्पयामि गंध टाकायचे भस्म टाकायचं त्याच्यात सुट्टे पैसे टाकायचे ओम हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्यफलदं प्रयच्छामि महेश्वर किंचित पंचामृत टाकायचे ओम क्षीरदधी घृत मधु शर्करा पंचामृतम समर्पयामि थोडी साखर असेल तर साखर टाका त्याच्यात ओम भूर्भुवः स्वः नैवेद्यांते शर्करा खंड खाद्यानि नैवेद्यम निवेदयामि ओम भूर्भुवः स्वः त्याचे उजवा हात ठेवायचा आहे या कळसामध्ये आपण सर्व देवांचं नद्यांचं सप्तसागरांचं वेदांचं आवाहन करत आहोत मंत्रामध्ये ज्या ज्या देवांच्या नावाचा उल्लेख येतोय ते सर्व देव आणि नदी समुद्र या कळसामध्ये विराजमान होत आहेत अशी भावना करायची हर ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समश्रिता मूले तत्त्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगण स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदो सामवेदो यथर्वणा अंगस्य सहिता सर्वे कलशं तु समश्रिताः अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्रा सरिता तीर्थानि जलदानदा आयातुं देव पूजार्थं दरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुम ओम गायत्रीं आवाहयामि सावित्रीं आवाहयामि सरस्वतीं आवाहयामि ओम गंगे अत्रागच्छ सकल पूजार्थे भस्म गंध अक्षत पत्र पुष्प धूप दीप नैवेद्यं च निवेदयामि नैवेद्यांते पाणीयं समर्पयामि नमस्कार करायचा आहे प्रार्थना पूर्वकम नमस्कारम करोमि एका फुलाने त्या पाण्यामध्ये बुडवायचंय आणि आपल्या अंगावर आणि सर्व पूजा सामग्रीवर शिंपडून घ्यायचं मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करायचा आहे हर ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्था गतोपि वा यस्मरेत् भगवान शंभू स बाह्याभ्यंतरं शुची सर्वं शुचिः आपल्या डोळ्यांना लावायचंय वास घ्यायचा आहे ताईंकडे द्यायचंय त्यांनी डोळ्यांना लावायचे वास घ्यायचा आहे आणि तिकडे उजव्या हाताला ठेवून द्यायचंय ओम उत्तर निर्माल्य विसृज्य ओम ते नारळ वरती ठेवून द्या आता परत या कळसाला आपल्याला चारी बाजूनी गंध लावायचा आहे ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि तो कळस उचलायचा आहे आपल्या हे बघा समजून घ्या असा उचलायचा असा आपल्या कपाळी लावायचा दाईंच्या कपाळी लावायच्या त्या चौरंगाला स्पर्श करायचा परत आपल्या कपाळी असं 3 वेळा करून चौथ्यांदा ठेवून द्यायचा ओम रुद्रकलशाय नमो नमः नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमंगलाय सुपाशहस्ताय सनातनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते ओम आपांपतये वं वरुणाय नमः वं वरुणाय नमः वं वरुणाय नमः वं वरुणाय नमो नमः ठेवून द्या
हातात बरेचसे. आता 2 फुलं घ्या. आपल्याला भगवान नंदीचं आवाहन करायचं आहे, महादेवाचं आवाहन करायचं आहे. ओम तीक्ष्णशृंगाय विद्महे वेदपादाय धीमहि तन्नो ऋषभ प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वानंदिकेश्वराय नमः. आवाहयामि, पूजयामि. त्याच्यानंतर हातात फुलाक्षता घ्यायची आहेत. परत महादेवाचं ध्यान करायचं आहे. वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं वंदे शिवं शंकरं. जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि. नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतिवत्रायै नियतः प्रणतः स्मताम्. 2 फुलं अजून होऊन द्या. ओम गौरी देवै नमो नमः. पार्वती देवै नमो नमः. परत एक फुल हातात घ्यायचं. वीरभद्राचं स्मरण करायचंय. ओम वीरनादाय विद्महे अघोर रूपाय धीमहि तन्नो वीरभद्र प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्व वीरभद्राय नमः. आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि. ओम द्या. आवाहनार्थं गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. हातात फुलांच्या पाकळ्या करून घ्या. थोड्या अक्षता घ्या. आपल्याला दशदिक्पाल देवतांचं आवाहन करायचं आहे. प्रथम आपण सर्व दिक्पालांना नमस्कार करणार आहोत. पूर्व दिशा कुठली तुमची? समोर नमस्कार करा. ओम पूर्वे इंद्राय नमः. तिकडे ओम इकडे अग्नये नमः. इकडे दक्षिणेला ओम यमाय नमः. ओम नैऋत्ये नमः. ओम वरुणाय नमः. ओम वायवे नमः. ओम उत्तरे कुबेराय नमः. ओम ईशान्याय नमः. वरती ओम ब्रह्मणे नमः. खाली ओम अनंताय नमः. ओम दशदिक्पाल देवताभ्यो नमो नमः. आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि. आवाहनार्थं गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. वाहून द्या. सगळीकडे असं गोल करून वाहून द्या. ओम भूर्भुवस्व दशदिक्पाल देवताभ्यो नमो नमः. 3 पळ्या पाणी ताटा सोडून द्या. ओम पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. मुखे आचमनीयं समर्पयामि. 1 पळी पंचामृताची ताटात सोडा. त्याच्यानंतर परत साधं पाणी ताटामध्ये सोडायचं आहे. ओम पंचामृतं समर्पयामि. पंचामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता महादेवाला अक्षता वाहून महादेवाची मूर्ती ताटामध्ये घ्यायची आहे. दोन पळ्या पाणी व्हायचं आहे. षोडशोपचार पूजन करतोय आपण. ओम यद्भक्ति लेश संपर्कात परमानंद संभवात तस्मै ते चरणांजाय पाद्यं शुद्धाय कल्पये. ओम सुवाश्री सांबाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. परत हळदयुक्त थोडं पाणी व्हायचंय. ओम तापत्रयं हरं दिव्यं परमानंद लक्षणं तापत्रय विनिर्मुक्तये तवार्घ्यं कल्पयाम्यहम्. ओम महाश्री सांबाय नमः. अर्घ्यं समर्पयामि. परत 1 पळी पाणी. ओम वेदानामपि वेदाय देवानां देवतात्मने आचमं कल्पयामि. शं शुद्धानां शुद्धिहेतवे. ओम जनाः श्री सांबाय नमः. आचमनं समर्पयामि. परत पंचामृताची 1 पळी व्हायची. ताईंच्या हातात पंचामृत द्या. ताई पंचामृत वाच जातील. तुम्ही साधं पाणी वाच चला. ओम सर्वस्य कालुष्यहीनाय परिपूर्ण सुखात्मने मधुपर्कं महादेवं कल्पयामि. प्रसीद मे. ओम तपः श्री सांबाय नमः. मधुपर्कं समर्पयामि. परत साधं पाणी. ओम परमानंद बोधाद्भो निमग्न निजमूर्तये सांगोपांगमिदं स्नानं कल्पयामि. प्रसीद मे. ओम सत्यं श्री सांबाय नमः. स्नानं समर्पयामि.
पुन्हा पंचामृत दुधाचा मंत्र ओम अप्यायस्व समेतु ते विश्वत्त सोमरुष्ण्यं भवा वाजस्य संगते ओम सांबाय नमः क्षीरेण स्नापयामि साध्या पाण्याच्या 3 पळ्या ओम ईशानां सर्वविद्यानां ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मादिप्रतिब्रह्मणोऽधिपति ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम इति मंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामि पंचामृत दही ओम दधिक्रवानो आकरीशं जिष्णो स्वरस्य वाजिनः सुरभीनो मुखाकरत् तत्प्राणम् आयुषिं तारिषत् ओम सांबाय नमः दग्धा स्नापयामि साधपानी ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् इति मंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामि तुप ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजो देवो सवत्पुनः तव चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः श्री सांबाय नमः घृतेन स्नापयामि शुद्धोदक पाणी साधक ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरगोतरेभ्यः शर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते स्तोत्रभूतेभ्यः इति मंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामि मध म्हणजे पंचामृत ओम मधुवातारताय ते मधुक्षरन्ति सिन्धवः मार्द्वीन संस्तोषधि मधुनुक्तो मधुषधो मधुमपार्थिवं रजः मधुद्यवरस्तु नापितः मधुमानो वनस्पति मधुमम् अस्तु सूर्या मार्द्वी गावो भवन्तु नः ओम सांबाय नमः मधुना स्नापयामि साध्या पाण्याच्या 3 पळ्या परत ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो कलविक्रणाय नमो बलाय नमो बलविक्रणाय नमो बलप्रमथनाय नमो सर्वभूत दमनाय नमो मनाय नमः इति मंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामि पुनः पंचामृत ओम स्वादुपवस्य दिव्याय जन्मने स्वादुरीन्द्राय सहवितुनाम्ने स्वादुमित्राय वरुणाय वायवे बृहस्पते मधुमामदभ्या श्री सांबाय नमः शर्करा स्नापयामि परत साधं पाणी ओम सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वं मां भवोद्भवाय नमः इति मंत्रेण शुद्धोदकेन स्नापयामि भस्मोदक ओम अनादिं शाश्वतं शान्तं चैतन्यं चिस्वरूपकं चिदंगं ऋषभाकारं चिद्भस्मं लिंगधारणं ओम भूर्भुवस्वः भस्म स्नानं समर्पयामि साधं पाणी व्हायचंय ओम भूर्भुवस्वः भस्म स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि अभिषेक पात्रामध्ये पाणी भरून घ्यायचंय आपण फक्त पुरुष सूक्ताचा अभिषेक करणार आहोत ओम इथलं अभिषेक पात्रात नाही ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतो ऋत्वा अत्यतिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदकं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं युतामृतत्वस्येषानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतो जायाङ्गस्य पुरुषः पादस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपाद ऊर्ध्वम् उत्तत्पुरुषः पादोस्येहा भवत्पुनः ततो विश्वव्याक्रामत सा शणा नशने अभि तस्मात् वीराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चात् भूमि मथो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञं मतन्वत वसन्तो अस्यासि ताज्यं ग्रीष्म इद्म शरद्दविः सप्तास्यासन् परिदयः त्रिसप्तः समिधः कृताः देवा यज्ञनं तन्वानः अभग्नं पुरुषं पशुं तं यज्ञं बहिर्हि प्रोक्षं पुरुषं जातमग्रतः तेन देवा अजयन्त साध्या ऋषभश्ये तस्मात् यज्ञः सर्वहुतः सम्भृतं पुषदाज्यं पशुगुंस्तागुं शक्रे वायव्यम् आरण्यान् ग्राम्याश्रये तस्मात् यज्ञः सर्वहुतः ऋचः सामानि जग्निरे छन्दांसि जग्निरे तस्मात् यजु तस्मात् जायत तस्मात् तश्वा अजायन्त ये केचोभयादतः गावोह जग्निरे तस्मात् तस्मात् जाता अजावयः यत्पुरुषं व्यतुदुः कथेथा व्यकल्पयन्
मुखं किमस्य कौ बाहु का ऊरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखम् आसीत् बाहुराजन्यकृतः वरुतदस्य यद्वैश्यः पदाभ्यागुं शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो अजायत मुखात् इन्द्रश्च अग्निश्च प्राणाद् वायुरजायत नाभ्यः आसीत् अन्तरिक्षं श्रीष्णोद्योः समवर्तत पदभ्यां भूमिर्दशा श्रोत्रात् तथा लोक अकल्पयन् वेदाहमेतत्पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा भिवदन् यदास्ते दाता पुरस्ताद् मुदा जहार शक्रः प्रविद्वान् प्रतिस्तस्वितस्राः त्वमेव विद्वान् मृत इह भवति नान्या पन्था अयनाय विद्यते यत्तेन यज्ञमर्यन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकं महिमानस्य चन्त यत्र पूर्वेः साध्याः सन्ति देवाः मम अदभ्यः सम्भूतः पृथ्वीरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि तस्य त्वष्टा विदद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वजानमग्रे वेदाहमेतत्पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् त्वमेव विद्वान् मृत इह भवति नान्या पन्था विद्यते अयनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य धीरः परिजानन्ति योनिं मरीचिनां पदमिच्छन्ति वेदसः यो देवेभ्यो आतपति यो देवानां पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मैर्चं ब्राह्म्यं जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवं यस्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे हिष्यते लक्ष्मीश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनौ व्याप्तम् इष्टं मनीषाणम् अमुं मनीषाणं सर्वमनीषाणम् ॐ तच्छं योनार्णीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मनुष्येभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदेशं चतुष्पदे ओम द्यौः शान्ति अन्तरिक्षगं शान्ति पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्ति वनस्पतयः शान्ति विश्वे देवाः शान्ति ब्रह्मा शान्ति सर्वशान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। ओम निधनपतये नमः। ओम निधनपतन्तिकाय नमः। ओम ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिंगाय नमः। ओम हिरण्याय नमः हिरण्यलिंगाय नमः। ओम सुवर्णाय नमः सुवर्णलिंगाय नमः। ओम दिव्याय नमः दिव्यलिंगाय नमः। ओम भवाय नमः भवलिंगाय नमः। ओम शर्वाय नमः शर्वलिंगाय नमः। ओम शिवाय नमः शिवलिंगाय नमः। ओम ज्वालाय नमः ज्वाललिंगाय नमः। ओम आत्माय नमः आत्मलिंगाय नमः। ओम परमाय नमः परमलिंगाय नमः। ओम ज्योतिषे नमः ज्योतिर्लिंगाय नमः। ओम इष्टाय नमः इष्टलिंगाय नमः। ओम प्राणाय नमः प्राणलिंगाय नमः। ओम भवाय नमः भवलिंगाय नमः। ओम गुरवे नमः गुरुलिंगाय नमः। ओम जंगमाय नमः जंगमलिंगाय नमः। ओम एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगं स्थापयति पाणिमन्त्रं पवित्रम्। ओम वांग्य सर्वपाणि। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि। ओम शांति शांति शांति। देवाला स्वच्छ पुसायचं आहे आणि जागेवर ठेवायचं आहे। प्रथम आपल्याला देवाला भस्मगंध लावायचा आहे नंतर अक्षदा आणि बिल्वपत्र व्हायचं आहे लक्षात ठेवा। नंतर हार घालायचा आहे नंतर धूप ओवाळायचं आहे नंतर घंटानाद करायचा आहे नंतर पंचामृताचा आणि प्रसादाचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर सुवर्ण दक्षिणा म्हणजे डॉलर तिथं ठेवायचे आणि नंतर नमस्कार करायचा आहे। ठीक आहे।
मी तोपर्यंत भजन म्हणतो. याच क्रमाने तुम्हाला करायची कृती लक्षात ठेवा. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भोलेनाथ तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से तुम्हें नहाने के लिए मैं निर्मल गंगा लाया हूँ. मैं निर्मल गंगा लाया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भोलेनाथ तुम्हारी चरणों में भाव से आया हूँ. तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ. मैं पवित्र अष्टगंध लाया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भोलेनाथ तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. त्रिजन्म पाप नाशन के मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ. मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ. मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. मनानंद की चंपक माला अर्पण करने लाया हूँ. मैं अर्पण करने लाया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. आत्म प्रकाशन के लिए मैं धूप दीप लाया हूँ. मैं धूप दीप लाया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. संकट नाशन के लिए मैं घंटानाद करता हूँ. मैं घंटानाद करता हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भोलेनाथ तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. विश्व के शांति के लिए मैं पंचामृत भोज लाया हूँ. मैं पंचामृत भोज लाया हूँ. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. भोलेनाथ तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. विषय वासना नाशन के मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ.
भाव से भजता हूँ, मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ, मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। भोलेनाथ तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। हर हर महादेव। प्रसाद ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरुषाय त्रिपुरांतकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। पाण्याचं मंडल करून घ्या खाली। हातात पाणी घ्यायचं आहे। ओम नैवेद्यं षड्रसोपेतं नानाभक्ष्यसमन्वितं दधिक्षुरितोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। ओम भूर्भुवस्सुवः नैवेद्यं निवेदयामि नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा शिवब्रह्मणे नमः। 3 वेळा पाणी ताटात सोडून द्यायचंय। ओम उत्तर पोषणम समर्पयामि हस्त प्रक्षालनम समर्पयामि मुख प्रक्षालनम समर्पयामि। नमस्कार करायचे। सांब सदा शिवाय नमः नमस्कारम करोमि। देवाजवळ प्रसाद ठेवायचा आहे, गणपती जवळ प्रसाद ठेवायचा आहे, आपल्या देवघरात प्रसाद ठेवायचा आहे। आणि नंतर फुल अक्षता घेऊन बसायचंय। कथा ऐकायची आहे। आता श्री वरदशंकर कथेला आरंभ होत आहे। श्री गजाननाला नमस्कार असो। एकदा नैमिष्य अरण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा। त्यावर सूत सांगतात, पूर्वी भगवान अगस्त्य ऋषी क्रौच पर्वतावर राहणाऱ्या कार्तिक स्वामींकडे आले व वंदन करून आपली व्यथा सांगू लागले। मी वाराणसी क्षेत्र सोडले व चिंताग्रस्त मनामुळे मला उत्कृष्ट व अद्भुत अशा सुखाची प्राप्ती होत नाही। तेव्हा हे विशाल नेत्र असणाऱ्या कार्तिकेया, आपण मला या दुःखातून मुक्त होण्याचा व भगवान विश्वेश्वराच्या दर्शनाचा काही उपाय असेल तर तो सांगावा। ते ऐकून कार्तिक स्वामी म्हणाले, भगवान शंकराविषयी तुमच्या हृदयातील भक्तीने तुम्ही खरोखरच धन्य झालेला आहात। म्हणून हे मुनिवर्या, सर्वांच्याच कल्याणासाठी व भगवान शंकराची प्राप्ती करून देणारे तसेच सर्व रोग संकटे यांचा नाश करणारे व्रत मी तुला सांगतो। पूर्वी कल्पाच्या अंती प्रलयकाळी ईश्वराला प्रलयातून सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी झाली। त्या शक्तीतून श्री विष्णू उत्पन्न झाले व त्यांच्याच नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले। सर्व जग पाण्याने व्यापलेले पाहून मी कोणापासून उत्पन्न झालो, माझे कर्तव्य काय, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतानाच त्यांना एक आश्चर्य दिसून आले की श्री विष्णूच्याच कानातील मळापासून मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस उत्पन्न झाले व त्या दोघं दैत्यांनी सुवर्णकांती असणाऱ्या ब्रह्मदेवाला मोठी घट्ट ओढून मार दिला व दुःखी केले। त्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान शंकरास शरण जाऊन दुःख नाहीसे करण्यासाठी प्रार्थना केली। तेव्हा श्री महादेव म्हणाले, हे ब्रह्मदेवा, दुःख शांत करणारे सर्वश्रेष्ठ भगवान वरदशंकराचे यथाविधी तू पूजन कर, त्या योगे तू या संकटातून नक्कीच मुक्त होशील। हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवांनी हातात पाणी घेतले व जेव्हा माझ्या दुःखाचा समूळ नाश होईल त्यावेळी मी वरदशंकराची विधिवत पूजा करीन असा संकल्प केला। त्याचवेळी भगवान विष्णूच्या शरीरातून योग निद्रा बाहेर निघाली व श्री विष्णूंना जाग येऊन श्री विष्णू स्वतः त्या दैत्यांसोबत युद्ध करू लागले। 5000 वर्षापर्यंत हे युद्ध चालू राहिले। त्या श्री विष्णू थकून गेले व माघार घेऊन जलाशयात पडून गेले। गुप्त झालेले श्री विष्णू दैत्यांच्या पासून असणाऱ्या भयाचे रक्षण करण्यासाठी व निवारण करण्यासाठी भगवान शंकराची त्यांनी स्तुती प्रारंभ केली। त्यावेळी जगत प्रभू महादेव श्री विष्णू समोर प्रकट झाले व म्हणाले, तू वरदशंकर नावाचे व्रत कर, त्यानेच तू भयमुक्त होऊन तुझे कल्याण होईल। श्री शंकराचे हे वचन ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे व्रत मी कसे करावे
त्यावेळी भगवान शंकराने श्री विष्णूला वरशंकर पूजेचा सर्व विधी समजावून सांगितला. मनात येईल त्यावेळी वरशंकराचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा हे सर्व प्रसाद म्हणून देवाला अर्पण करावा. उपलब्ध होईल त्या लिंग प्रतिमेची पूजा करावी. सर्वांसह भोजन करावे. ती वरशंकर पूजा देवळात किंवा पवित्र जागा सुशोभित करून करावी. हे ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे भगवान, यावेळी संपूर्ण पृथ्वी जलाशयाच्या सागरामध्ये बुडून गेली आहे, त्यामुळे प्रसाद कुठेही भेटणार नाही. भगवान म्हणाले, ज्यावेळी जे द्रव्य उपलब्ध होईल त्यानेच तू माझी पूजा करावी. यावेळी तू फक्त जलानेच म्हणजे पाण्यानेच माझी पूजा कर. बघा, महादेवाची भक्तीपूर्ण अंतःकरणाने पाण्याने देखील पूजा केली असता ते आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात. याप्रमाणे कार्तिक स्वामी म्हणाले, कथा सांगण्यासाठी ब्रह्मदेव कमळातून बाहेर आले व वेदांकडून त्यांनी कथा ऐकली, प्रसाद घेतला व मनोभावे पूजा केली. यामुळे भगवान सांब सदाशिव विष्णूला प्रसन्न झाले व त्या ठिकाणी प्रगट झाले व म्हणाले, हे विष्णू, सर्वश्रेष्ठ सुदर्शन चक्र घे व त्या दैत्यांना ठार कर. मी माझे तेज सुद्धा तुझ्या ठिकाणी स्थापन करतो. वरशंकरांनी प्रदान केलेले अमोघ सुदर्शन चक्र धारण करून श्री विष्णू प्रलयाच्या पाण्यातून बाहेर आले व मधु आणि कैटभ या दैत्यांच्या त्यांनी मांड्या तोडल्या व मस्तके उडवली. अशा आणि ज्या राक्षसांचा तो मेद या पृथ्वीवर पडला म्हणून या पृथ्वीला मेदिनी देखील नाव पडले आणि हाडांचे डोंगर तयार झाले. असे हे व्रत ब्रह्मा व विष्णू हे देव सुद्धा दुःखापासून मुक्त झाले. असे हे पुण्यदायक आख्यान जो नेमाने स्वतः ऐकेल इतरांना ऐकवेल त्याला जगात कोणतेही दुःख राहणार नाही, त्याच्या सर्व कुळांचा उद्धार होईल. याप्रमाणे भविष्य उत्तर पुराणातील श्री वरशंकर कथेचा पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला श्री वरदशंकर भगवान की जय. अध्याय दुसरा. पुन्हा हातात फुलाक्षता घ्या, बेलपत्र घ्या. अगस्त्य ऋषी म्हणाले, हे कार्तिकेया, तुमच्या मुखातून अजून ऐकण्याची मला इच्छा आहे. यावर कार्तिक स्वामी म्हणाले, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली पण ती स्थिर होईना, कारण व्रताचा संकल्प केला होता. म्हणून ब्रह्मदेवाने वरशंकर व्रत केले. त्याने वरशंकर प्रसन्न होऊन म्हणाले, तू निर्माण केलेली सृष्टी या व्रताच्या प्रभावामुळे स्थिर होईल. तसेच आजपासून जे मानव माझे हे कल्याणकारक व्रत करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन ते सुखी होतील. विशेषतः कलियुगामध्ये हे व्रत मानवांना विशेष सिद्धी प्राप्त करून देईल. असे दिव्य वर देऊन भगवान शंकर त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत. यानंतरची कथा अशी की पूर्वी विश्वश्राव्याचा पुत्र कुबेर फारच लोकप्रसिद्ध होता. ब्रह्मदेवाने त्याला प्रसन्न होऊन दिलेल्या लंकेच्या राज्याचा कारभार आनंदाने सांभाळत होता. एके दिवशी पाताळातून दैत्य आले. त्या सर्व दैत्य रावणाला म्हणाले, लंकेचे राज्य तू करावेस अशी आमची इच्छा आहे. हे ऐकून रावणाने गोकर्ण तीर्थक्षेत्री 10,000 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. आपले मस्तक छाटून महात्मा शंकरास अर्पण केले, तरी देखील भगवान शंकर त्यांना दर्शन देईना. याच काळात देवर्षी नारद रावणापाशी आले व म्हणाले, तू करीत आहेस त्या तपाने शिवाची प्राप्ती दीर्घ काळाने होते, पण श्री वरशंकर व्रताने मात्र भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. नारदाने सांगितल्याप्रमाणे रावणाने हे व्रत मनोभावे केले. व्रताच्या प्रभावाने भगवान सांब सदाशिव रावणास प्रसन्न झाले. अनेक प्रकारचे वर देऊन मनुष्य व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही तू मारला जाणार नाही असाही वर देऊन देव व राक्षसांचे आधिपत्यही रावणास बहाल केले. त्यानंतर दैत्यांना घेऊन रावण कुबेराने पालन केलेल्या लंका राज्यावर युद्ध करून कुबेरावर विजय मिळवला व लंकेच्या दिव्य सिंहासनावर बसला. पुढे त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला. स्कंदाने सांगितले की यानंतर राज्यहीन झालेला कुबेर इकडे तिकडे भटकत राहिला. कुबेर म्हणाला, मी आता दिव्य तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेईल आणि त्यांच्याकडून लंकेच्या राज्यापेक्षाही अधिक सुखदायक गोष्टी मागून घेईल. असा विचार करून कैलास पर्वताच्या उपवनाकडे भगवान शंकराचे दीर्घ काळपर्यंत कुबेराने तप केले. त्या काळातच कुबेराच्या दैवयोगाने दधीची नावाचे ऋषी तेथे आले. कुबेराने शिवभक्त ऋषींची मनोभावे पूजा केली. दधीची ऋषी म्हणाले, लंका नगरीमध्ये रावणाने मला वरशंकराचे व्रत करण्याकरता बोलवले होते. त्यानंतर मी कैलास पर्वतावर तू तप करीत आहेस असे पाहून तुला भेटण्यासाठी आलो आहे. कुबेर म्हणाला, पूर्वी मला ब्रह्मदेवाच्या कृपेने उत्तम प्रकारचे ऐश्वर प्राप्त झाले होते. ते आता लंका नगरीच्या राज्यासकट माझे सर्व ऐश्वर आता रावणाने हरण केले आहे. हे महामते, त्या दैत्य रावणाला भोलेनाथ कसे प्रसन्न झाले ते मला सांगावे. दधीची ऋषींनी कुबेराला वरशंकर कथेचा महिमा सविस्तर सांगितला व त्याचप्रमाणे व्रत केले. कथा श्रवण करण्याच्या वेळी भगवान महादेव संतुष्ट झाले व म्हणाले, हे वत्सा, तुझी तपश्चर्या व तू केलेले वरशंकर व्रत यामुळे मी प्रसन्न झालो आहे.
बघ, उत्तर दिशेला मी अलका नावाची नगरी निर्माण केली आहे. तेथे तू माझ्या आज्ञेने यक्षांसमवेत राहून नानाविध ऐश्वर्याचा उपभोग घे. तू उत्तर दिशेचा स्वामी होशील आणि नाग व नवनिधींचाही अधिपती होऊन चिरतरुण व अमर होशील. देव, दैत्य किंवा यक्ष यापैकी कोणीही तुला पीडा देऊ शकणार नाही. लंका नगरीपेक्षा अधिक सौख्याचा तू माझ्या प्रसादाने उपभोग घे. असे कुबेराला अतिउत्तम वर देऊन भगवान महादेव त्या ठिकाणी अंतर्धान पावले. कार्तिक स्वामी म्हणाले, जो मनुष्य भक्तिपूर्वक हे व्रत करेल त्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होतील व अंततः तो आपल्या पितरांसह सुखाने कैलासात जाऊन शिवस्वरूपी लीन होईल. म्हणून सुखी होण्याची इच्छा करणाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून या व्रताची कथा ऐकावी. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील व्रतखंडातील कलियुगातील वरदशंकर नावाचा दुसरा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला श्री वरदशंकर भगवान की जय. अध्याय 3. पूर्वी अवंती नगरामध्ये जय नावाचा मोठा पराक्रमी, विनम्र, तपाचरणी, धनाढ्य, दानशूर व देवजंगमांची पूजा करणारा राजा होऊन गेला. पुष्कळ काळ गेला असता पूर्वकर्मानुसार राजाला अंधत्व प्राप्त झाले व त्याच वेळी राजाच्या या दुरावस्थेमुळे पौंड्रिक देशाचे शत्रुराजे निर्भय झाले. त्यांनी पुष्कळ सैन्य घेऊन अवंती नगरीला वेढा घातला. अतिशय व्यथित झालेला राजा जयाने पत्नीसह नगराचा त्याग केला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे दुःख सहन करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे मला वाटते. हे सुंदरी, माझ्या पश्चात तू तुझ्या देहाचा त्याग करून स्वर्गाला जा. राणी म्हणाली, हे नाथ, आपल्याच कर्मामुळे पदरी पडलेल्या या दुःखाबद्दल शोक का करता? गत जन्मीची कर्मे हेच माणसाच्या सुखाचे व दुःखाचे कारण असते, यात तीळ मात्र शंका नाही. पण हे स्वामी, या जगात तर तुम्ही खरोखरच सत्कर्मे केलेली आहेत. त्यामुळे आता खिन्न होऊ नका. आपण मुनींप्रमाणे फळे भक्षण करीत वनामध्ये व्रतस्थ राहूया. तेथेच वामदेव ऋषींचा दुःखितांना आनंद देणारा मोठा सुखदायक आश्रम होता. तेथे वामदेव ऋषींसमोर येऊन त्यांना यथोचित नमस्कार करून आपली व्यथा सांगितली. हे ऋषीवर्या, मी अंध असून शत्रूंनी माझे राज्य जिंकले म्हणून राज्यहीन झालेला मी माझ्या पत्नीसह रात्रंदिवस वनात फिरतो आहे. मी आपल्या चरणांपाशी आलो आहे. तेव्हा हे महामुने, माझे दुःख कसे जाईल ते मला सांगा. वामदेव ऋषी म्हणाले, हे राजन, ज्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळे पुष्कळ लोक सुखी झाले अशा भगवान शंकराची तुम्ही पंचाक्षरी म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राने आराधना करा. तो सर्व प्राण्यांचे क्लेश दूर करतो. त्यानंतर तो बुद्धिमान राजा पत्नीसह शिवाची आराधना करू लागला. 7 दिवस झाल्यानंतर राजा जय निजला असताना वृद्ध जंगमाचे रूप घेऊन साक्षात वरदशंकर त्या ठिकाणी आले व म्हणाले, हे राजा, उठ उठ आणि वरदशंकराची उपासना कर. हा घे या व्रताचा विधी. असे म्हणून राजाला एक पुस्तक देऊन भगवान महेश्वर अंतर्धान पावले. उभयतांनी हा सर्व प्रकार वामदेव ऋषींना कथन केला. वामदेव ऋषी राजाला म्हणाले, हे राजा, तू धन्य आहेस. तुझी तपश्चर्या फळाला आली आहे, कारण भक्तांवर प्रेम करणारे प्रभू सांब सदाशिव तुला प्रसन्न झाले आहेत. तेव्हा हे व्रत तू नक्कीच कर. ते ऐकून राजा जयाने पत्नीसह हे व्रत केले व कथा श्रवण करून दोघांनी प्रसाद ग्रहण केला व कथा समाप्तीच्या वेळी साक्षात महाप्रभू सांब सदाशिव त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. जय मंगलम, जय नमः पार्वती पतये, शिव हर हर महादेव. राजाला दोन्ही डोळ्यांना दृष्टी देऊन, हे राजा, तुला हवा तो वर माग असे म्हणत साक्षात महादेव राजा पुढे प्रगट झाले. राजा जयाने श्री वरशंकरांना डोळे भरून पाहिले व परमेश्वराची स्तुती केली. हे भगवंता, तू अनाथांचा नाथ आहेस. तुझ्या चरण कमलांचे ठाई सदोदित माझी भक्ती लीन हो. भगवान म्हणाले, हे राजा, माझ्या प्रसादाने तुला तुझे राज्य परत मिळेल व मुला नातवंडांनी युक्त होऊन तू या पृथ्वीवर नित्य सुखी होशील व शेवटी श्रेष्ठ विमानात बसून कैलासास येशील, यात शंका नाही. या कलियुगामध्ये वरदशंकर व्रताखेरीज दुसरा कल्याणकारक मार्ग नाही. हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. हे दिव्य व्रत नाना दुःखांचा व पापांचा नाश करणारे आहे. शत्रूंचा नाश होऊन मनामध्ये जी जी इच्छा उत्पन्न होते ती या माझ्या व्रताने पूर्ण होते असे म्हणून श्री वरदशंकर अंतर्धान पावले. यानंतर राजा जयाने आपले राज्य परत मिळविले व अंती त्याला शिवपदाची प्राप्ती झाली. याप्रमाणे श्री वरदशंकर व्रताने सर्व संकटांचा नाश होतो. जे मानव हे व्रत भक्तिमय अंतःकरणाने श्रवण करतील त्यांना भगवान शिव संतुष्ट प्रसन्न होतील व
जे भक्त याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करतील त्यांना सर्व मनोवांछित सुखे भगवान सांब सदाशिव प्रदान करतील। याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील श्रीमद वरदशंकर व्रतकथेचा 3रा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला। बोला श्री वरदशंकर भगवान की जय। चला प्रसाद ठेवला सगळीकडे, निरांजन पेटून घ्या, आपल्याला आरती करायची आहे। ओम नमः शिवाय। बेलपत्र आहेत का? किती आहे? 108 आहेत? ठीक आहे, जेवढे असतील तेवढे वा। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संवारं एकबिल्वं शिवार्पणम् त्रिशाकै बिल्वपत्रस्य अच्छदै कोमलै शुभै तव पूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् उमया सह देवेश नन्दिवाहनमेव च भस्मलेपन सर्वांगम् एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डै बिल्वपत्रैश्च पूज्य नन्दिकेश्वरम् मुच्यते सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम् अमृतोद्भव श्रीवृक्षो महादेव प्रियं सदा प्रसीद देव देवेश एकबिल्वं शिवार्पणम् काशी क्षेत्र निवासं च कालभैरव दर्शनम् प्रयागे राजेश्वरं च एकबिल्वं शिवार्पणम् मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणम् एकैकबिल्वपत्रेण कोटियज्ञफलं लभेत् महादेवस्य पूजार्थम् एकबिल्वं शिवार्पणम् दन्तकोटिसहस्रेषु अश्वमेधशतक्रतो कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणम् शालग्रामसहस्राणां तडाङ्गं दशकूपयो यज्ञकोटिसहस्रेषु एकबिल्वं शिवार्पणम् दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोर पाप संवारम् एकबिल्वं शिवार्पणम्। चला आरती। सुख करता म्हणता का? नवीन आरती म्हणायची गणपतीची? नवीन चालेल, ठीक आहे। निरंजन पेटवलीच नाही का अजून? त्याकडे वेळ महत्वाचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय। झाले तयार? ठीक। गणपती बाप्पा मंगल मूर्ती लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज मंगल मूर्ती हे गणपती गौरी कन्हय तुझला म्हणती मूषक ऐसे वाहन असती पूजा पहिली सर्वही करीती शंभु कृपे गणराज जय जय लंबोदर गणराज लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज वक्रतिशुंडा एकचिदंता बुद्धि
दयाघन वंद्य असता दुःखची हरता तू सुख करता विघ्ने सगळी तुलाची करिता जाती पळूनही आज जय जय लंबोदर गणराज लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज दुर्वांसुरांनी पूजन करीतो मोदक लाडू तुला अर्पितो मस्तक प्रेमे चरणी ठेवितो रेवन सिद्ध श्री गुण गातो तो जग राज जय जय लंबोदर गणराज लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. खाली वाकून करा आता. आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला सर्व साहित्य पूजेसी आणिले सर्व साहित्य पूजेसी आणिले विभूतीला ओ सांभाळा विभूतीला ओ सांभाळा आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला बेलपत्री पुष्पे आणिली बेलपत्री पुष्पे आणिली तुरे घालू सांभाळा तुरे घालू सांभाळा आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला धूप दीप नैवेद्य आणिला धूप दीप नैवेद्य आणिला संतोष वाटे सांभाळा संतोष वाटे सांभाळा आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला शंख वाजे संबळ वाजे शंख वाजे संबळ वाजे शिव हर हर बोला शिव हर हर बोला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला मन्मथ मने शिवलिंगी मन्मथ मने शिवलिंगी देह भान हरला माझा देह भान हरला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी करुणा भुवनांती स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी नेसुनी पाठवा पिवळा हार शोभे गळा हाती घेऊनिया त्रिशूळा काळी कुंकुम टिळा जय जय मनरमणी माता कुलस्वामिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी अंगी लाली से काचोळी वरमोत्यांची जाळी हृदया झळकली पिवळी गळा ही गलसोळी जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी पायी घागरिया खुळखुळ
माती मुक्तापण माता शोभतसे कोरळ नैनी हे काजळ जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी सिंहावरी तू बैसून मारती दानव गण तुझला नमितो मी निषदीन गोसावी नंदन जय जय भवानी मनरमणी माता कुलस्वामिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी कर्पूरारती कर्पूराची आरती उजळूनिया भावे ओवाळीन मी शिवराया भावे ओवाळीन मी शिवराया कर्पूराची आरती उजळूनिया दशभुज पंचभजना शिवा दाक्षायणी वरी ते महादेवा गाणे कंठी विष धरले नरमुंडाच्या बाळा गाणे कंठी विष धरले नरमुंडाच्या बाळा जमिनीवर बैसून फिरतो नेत्री अग्नी ज्वाळा कर्पूराची आरती उजळूनिया भावे ओवाळीन मी शिवराया भावे ओवाळीन मी शिवराया कर्पूराची आरती उजळूनिया अंगी विभूती लावी पट्टा संगे धुतावळी करती चेष्टा जटेत गंगा चोरून ठेवली पार्वतीच्यासाठी जटेत गंगा चोरून ठेवली पार्वतीच्यासाठी दोघी मध्ये तुला मागला संभावी जगतेची कर्पूराची आरती उजळूनिया भावे ओवाळीन मी शिवराया भावे ओवाळीन मी शिवराया कर्पूराची आरती उजळूनिया सर्पानी वेष्टिले सर्व अंगी सरसीच्या थर्वाची तपतयोगी ज्याचा पुत्र वीरभद्र तुझा कार्तिक स्वामी ज्याचा पुत्र वीरभद्र तुझा कार्तिक स्वामी तुझा गणेश पावनय शंकर मुजेंद्र स्वामी कर्पूराची आरती उजळूनिया भावे ओवाळीन मी शिवराया भावे ओवाळीन मी शिवराया कर्पूराची आरती उजळूनिया कर्पूरगौरं गरुडावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामि इष्टलिङ्गम् मंगलम भगवान शंभु मंगलम वृषभध्वजा मंगलम पार्वतीनाथो मंगलाय तनोहरि हरा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मा नारायणी नमोस्तुते हातात लक्षात घ्या हर ओम यज्ञेन यज्ञमर्जन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमाना सचन्त यत्र पूर्वे सात्यः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वैष्णवनाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवनो ददातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्य महाधिपत्यमयं
समंत पर्यायी स्यात् सर्वभौमः सर्वायुष अंतर्ध प्रार्धात् पृथ्वी समुद्र पर्यंताया एकराळिति रप्पे श्लोको विगितो मरुतः पर्यावेष्टारो मरुतस्य वसन्गृहे अवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवः सभासदिति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् वागार्थविव सम्पृक्तो वागार्था प्रतिपत्तये जगदः पीतरो वन्दे पार्वती परमेश्वर जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव इति मंत्र पुष्पांजलि समर्पयामि। अब जोडायचे संचार पदय प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वां गिरो यत्तत् कर्म करोमि तत् अखिलं शम्भो तवाराधनम् करचरण कृतं वा कायं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणि मन्म स्वामी महाराज की जय गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज की जय गुरु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की जय बोलो सब संतन की जय धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो बोलो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की त्या अभिषेकाचं तीर्थ आहे ना थोडा पंचामृत मध्ये एक पळी टाकून घ्या मी यांना त्या तीर्थ यांनी तुम्हाला घ्यायचंय ओम ओम अकाल मृत्युहरणं सर्वव्याधी निवारणं शिवं पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं तसंच प्रसाद एकमेकांना द्या तिथे प्रसाद पण खाऊन घ्यायचा आहे